नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे आपली। मागच्या काही वर्षांतील वारंवार पोलीस भरतीला रिपीट झालेले प्रश्न आपण या सिरीजमध्ये बघतोय। लगेचच पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। 101 वा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे जनक कोणाला म्हटले जाते? 1 डॉक्टर विक्रम साराभाई, 2 डॉक्टर अब्दुल कलाम, 3 डॉक्टर होमी भाभा, 4 डॉक्टर सतीश धवन। मी 5 सेकंद थांबेन, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करायची आहे आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 डॉक्टर विक्रम साराभाई। भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक असं म्हटलं जातं त्यांना, म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई यांनीच काय इस्रोची स्थापना केलेली आहे। याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे, इस्रोची स्थापना कोणी केली? तर कोणी केले? विक्रम साराभाई यांनी। लक्षात ठेवायचं आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। महाराष्ट्राला किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे? 1 6, 2 5, 3 8 की 4 7 जिल्ह्यांची? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 7 जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्राची कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे। महत्त्वाचे काही पॉईंट बघूयात जे वारंवार पोलीस भरतीला रिपीट झालेले विचारलेले आहेत आणि यापुढे सुद्धा विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। बघूया, महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघतोय आपण। महाराष्ट्रातील एकूण 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांशी लागून आहेत। महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांना इतर कोणत्याही राज्यांची सीमा लागून नाही आहे। लक्षात ठेवायचं आहे, 20 जिल्ह्यांच्या सीमा या इतर राज्यांशी संलग्न आहेत, तर 16 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्याही राज्याशी जोडलेल्या नाहीत, म्हणजे त्या महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत। ओके, महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश लागून आहे। किती? 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश। महाराष्ट्राच्या वायव्येस कोणतं राज्य आहे? गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्य व पूर्वेला छत्तीसगड आणि आग्नेयेला तेलंगणा राज्य आहे, तर दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा राज्य आहेत। थोडक्यात आपण दिशांनुसार समजून घेऊयात। या साईडला, या भागामध्ये, एक मिनिट, वायव्येस म्हणजे या भागामध्ये म्हटलं आहे, महाराष्ट्राच्या या भागामध्ये वायव्येस कोणतं राज्य आहे? गुजरात राज्य आहे। उत्तरेस म्हणजेच या वरच्या साईडला उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे। ईशान्य व पूर्वेला म्हणजे कुठे? ईशान्य म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये, इकडे किंवा पूर्व दिशेला म्हणजे या साईडला, या भागात कोणतं राज्य आहे? या भागात आहे छत्तीसगड राज्य। ठीक आहे, तर आग्नेयला कोणतं राज्य आहे? आग्नेय म्हणजे कुठचं? हा भाग, या भागामध्ये कोणतं आहे? तेलंगणा राज्य आहे। त्यानंतर दक्षिणेस कोणतं राज्य आहे? दक्षिणेस म्हणजे इकडे कर्नाटक आणि गोवा। महाराष्ट्राचे दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा हे राज्य आहेत। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। खालीलपैकी कोणते शहर युक्रेन या देशाची राजधानी आहे? 1 मॉस्को, 2 बर्लिन, 3 कीव, 4 बिस्केक। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 कीव। चौथा प्रश्न आहे 104 वा, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती? 1 8, 2 9, 3 7, 4 11। आता इथे भारताच्या सरहद्दीला विचारलं आहे, सॉरी एक मिनिट, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 7। यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट बघूयात। एकूण, एक मिनिट, असं का होते, एकूण 9 देशांच्या सीमा भारताला लागून आहेत। यापैकी 7 देशांना जमिनीच्या सीमा आहेत, तर 2 देशांना सागरी सीमा आहेत। ठीक आहे, 2 कोणते देश आहेत मग? ते श्रीलंका आणि मालदीव, या 2 देशांना सागरी सीमा लागून आहेत। भारताची सर्वात लांब सीमा जर म्हटली तर ती आहे बांगलादेश सोबत,
आणि भारताची सर्वात लहान सीमा जर म्हटली तर ती अफगाणिस्तान देशासोबत आहे. ती आहे 106 किलोमीटरची. ठीक आहे. आपल्यासाठी ट्रिक जर बघितली तर 55 MBA ही सर्वात जास्तकडून सर्वात कमी देशासोबत जे संलग्न आहेत सीमा, असा हा क्रम आहे. सर्वात जास्त म्हणजेच 55, थोडक्यात आपण त्यांचं बघूया काय आहे ते. ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, त्यानंतर क्रम लागतो तो न म्हणजे नेपाळचा, त्यानंतर MBA मधलं M म्हणजे म्यानमार, त्याच्यापेक्षा कमी कोणती आहे आणखी B म्हणजे भूतान, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी सर्वात कमी जर म्हटली तर अफगाणिस्तान. 55 MBA लक्षात ठेवायची ही ट्रिक सर्वात एकदम सोपी आहे. 55 MBA, बांगलादेश सर्वात जास्त आणि MBA मधला शेवटचा A म्हणजेच अफगाणिस्तान सर्वात कमी. बांगलादेश तरीसुद्धा बघून ठेवा, बांगलादेश किती आहे 4096, 4000च्या आसपास, आणि अफगाणिस्तान 100च्या आसपास. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? प्रश्न नीट वाचायचा आहे. महाराष्ट्रात नाही. 1 सह्याद्री, 2 मेळघाट, 3 बोर, 4 रणथंबोर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 रणथंबोर. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प बघूयात आपण. महाराष्ट्रात पुढीलपैकी 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. 1 मेळघाट अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. 2 आहेत ताडोबा अंधारी, हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, म्हणजेच व्याघ्र प्रकल्प आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आणि जेवढे पॉईंट घेतलेत ते सर्व परीक्षेला विचारलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पेंच नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटामध्ये आहे. आणि नवेगाव नागझिरा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. आणि बोर हा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात आपण. किती आहेत टोटल? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. याच्यावरती देखील प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. आता रिसेंटली 2024च्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलेला होता, अकोला ठाणे जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बघायचे आहेत. 7117, 2900, 15700, 3214. आणि योग्य उत्तर आहे 3214 किलोमीटर. कोणती आहे? उत्तर दक्षिण लांबी. थोडीशी माहिती बघूयात. एकूण क्षेत्रफळ जर म्हटलं भारताचं किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी 3214. प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवा. पूर्वेकडून पश्चिमेकडे लांबी 2933 किलोमीटर. जमीन किंवा भूसीमेची जी लांबी आहे ती आहे 15200 किलोमीटर. आणि किनारपट्टी सागरी सीमा जर म्हटली याच्यामधली तर 7516 किलोमीटर एवढी आहे. महत्त्वाचे आहेत प्रत्येक पॉईंट. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? 1 पॅसिफिक महासागर, 2 हिंदी महासागर, 3 भूमध्य महासागर, 4 बंगालचा महासागर. 15 मिनिटात आपण जवळपास 3 ते 4 तास लागतील एवढे प्रश्न आपण याच्यातून कव्हर करतोय. प्रश्न आणि सोबत त्यांच्या रिलेटेड जे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत त्यांची देखील याच्यामध्ये माहिती घेतोय. त्यामुळे जरी आपण 20 ते 22 23 25 प्रश्न घेत असू तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे जवळपास 50 ते 60 प्रश्न आणखी एक्स्ट्रा त्यासोबत घेतोय. या प्रश्नाचं उत्तर आहे 1 पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक आहे. आणि सर्वात लहान महासागर जर म्हटलं तर आर्क्टिक महासागर. याच्यावरती देखील प्रश्न येऊन गेलेला आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सर्वात मोठा महासागर पॅसिफिक, सर्वात लहान महासागर आर्क्टिक. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? 1 मुळा नदी, 2 मुठा नदी, 3 गोदावरी, 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 मुठा नदी. खडकवासला धरण मुठा नदीवर आहे.
पुढचा 109वा प्रश्न आहे, शक्तीस्थळ हे ठिकाण डॅश डॅश यांचे समाधीस्थळ आहे. 1 राजीव गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी की फिरोज गांधी. शक्तीस्थळ हे ठिकाण. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 इंदिरा गांधी. भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधीस्थळे आपण बघूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही समाधीस्थळाचं नाव काय? चैत्यभूमी. महात्मा गांधी, राजघाट. प्रत्येक पॉईंटवरती प्रश्न आलेला आहे, सर्व लक्षात ठेवायचं ते पॉईंट. किंवा तुम्ही कधी तुम्हाला मोकळा वेळ मिळेल त्यावेळेला फक्त व्हिडिओ लावून ठेवा, कानामध्ये इयरफोन्स लावा, फक्त ऐकत बसा, बस तुमच्या लक्षात राहणार आहेत. जवाहरलाल नेहरू शांतिवन, लाल बहादूर शास्त्री विजय घाट, इंदिरा गांधी शक्ती स्थळ. प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची समाधीस्थळांची नावे. आत्ताच आपण प्रश्न बघितला, त्याचं काय? इंदिरा गांधींचं समाधीस्थळाचं नाव आहे शक्तीस्थळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, चैत्यभूमी. महात्मा गांधींचा राजघाट याच्यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे, विजय घाट, लाल बहादूर शास्त्री आणि जवाहरलाल नेहरू शांतिवन. पुढचा प्रश्न बघूयात. 110वा प्रश्न. या आधीचे प्रश्न जर कोणी बघितले नसतील आपल्या आधीचे व्हिडिओ तर त्यासुद्धा आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि तिथून पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचे असे पोलीस भरतीला वारंवार रिपीट झालेले प्रश्न आपण घेतलेत. बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? 1 उत्तर प्रदेश, 2 उत्तराखंड, 3 झारखंड, 4 बिहार. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 बिहार. 111वा प्रश्न बघतोय. गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेचा क्रम सांगा. अ बिटुमिनस, ब पीट, क अँथ्रासाइट, ड लिग्नाइट. ऑप्शन 1 आहे अ क ड ब, 2 आहे क अ ड ब, 3 ब ड अ क, 4 क ब अ ड. योग्य उत्तर सांगायचं आहे बिटुमिनस, पीट, अँथ्रासाइट, लिग्नाइट. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 क अ ड ब. क म्हणजेच कोणतं? पहिला येणार आहे अँथ्रासाइट, त्याच्यानंतर दुसरा येणार आहे बिटुमिनस, त्यानंतर तिसरा असणार आहे लिग्नाइट आणि चौथा असणार आहे आपला ब म्हणजे पीट. ओके. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि त्यानंतर शेवटचं सर्वात पीट. म्हणजे सर्वात उच्च गुणवत्ता कोणाची असणार आहे? अँथ्रासाइटची, त्यानंतर बिटुमिनस, त्यानंतर लिग्नाइट आणि शेवटला येणार आहे पीट. पुढचा प्रश्न बघूयात. ड्युरांड रेषा डॅश डॅश या 2 देशातील सरहद्द दर्शवते. भारत पाकिस्तान, पाकिस्तान अफगाणिस्तान, भारत श्रीलंका की भारत बांगलादेश. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पाकिस्तान अफगाणिस्तान ड्युरांड लाईन. भारत आणि शेजारच्या देशातील महत्त्वाच्या सीमारेषा बघूयात आपण. याच्यावरती प्रत्येक पॉईंटवरती पेपरला प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पुढेही येण्याचे चान्सेस खूप आहेत. मॅकमोहन लाईन भारत व चायना दरम्यान आहे. रॅडक्लिफ लाईन ही भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. तर ड्युरांड लाईन आत्ताच बघितलं पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल हा महत्त्वाचा आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणजेच लॅक ही भारत व चीन दरम्यान आहे. आणि नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल, कन्फ्यूज व्हायचे नाही, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ही भारत व चीन दरम्यान आणि लाईन ऑफ कंट्रोल ही भारत व पाकिस्तान दरम्यान आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? 1 लोणार, 2 चिल्का, 3 उलर, 4 मानस. आपण याचं उत्तर ऑप्शन कट पद्धतीने सुद्धा आपण जाऊ शकतो. लोणार तर आपल्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे इथे पण येणार नाही. झेलम नदी आपल्या महाराष्ट्रात नाही आहे. चिल्का ओडिशामध्ये आहे म्हणजे ते सुद्धा उत्तर असणार नाही. आता उत्तर राहिलं तर या दोघांपैकीच असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण देऊ शकतो उत्तर. बघूया त्याचं उत्तर काय आहे ते. ऑप्शन 3 कोणतं आहे? उलर. झेलम नदी उलर सरोवरातून वाहते. पुढे जाऊयात. 114वा प्रश्न आहे. कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? संघराज्य प्रदेश म्हणजेच कोणतं? तर केंद्रशासित प्रदेश. थोडासा शब्द वेगळा आहे.
केंद्रशासित प्रदेश म्हणजेच काय संघराज्य प्रदेश. बघूया अंदमान निकोबार, चंदीगड, लक्षद्वीप की पॉंडिचेरी. कवरत्ती. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 लक्षद्वीप. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. 1 60 मिनिट, 2 50 मिनिट, 3 55 मिनिट, 4 65 मिनिट. अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न, खूप वेळा आलेला आहे आपल्याला. हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे त्यामुळे हा माहिती असणं गरजेचं, हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 50 मिनिट. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे? 1 हावडा, 2 हुबळी, 3 मुंबई सेंट्रल, 4 चेन्नई. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 हुबळी. जवळजवळ 1507 मीटर एवढी त्याची लांबी आहे हुबळी या रेल्वे प्लॅटफॉर्मची. कुठे आहे ते? कर्नाटक राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 117वा प्रश्न आहे. कोणत्या झाडाचे लाकूड आग पेट्यांच्या काड्या बनवण्यास वापरतात? 1 सागवान, 2 साल, 3 पॉप्लर, 4 निलगिरी. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 पॉप्लर. 118वा प्रश्न बघतोय. सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? 1 महागाव, 2 उमरखेड, 3 मारेगाव, 4 कळंब. सहस्त्रकुंड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 उमरखेड या तालुक्यात आहे सहस्त्रकुंड हे ठिकाण. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता? 1 सूर्य, 2 बुध, 3 चंद्र, 4 यापैकी नाही. प्रश्न नीट वाचायचा आहे. पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा म्हटलं आहे, पृथ्वीचा, आणि म्हटलं आहे सूर्याचा जवळचा ग्रह नाही म्हटलं आहे. आपल्याकडे ऑप्शन लगेच दिसतो बुध म्हणून लगेच आपण बुध टिक करून येतो. सूर्याचं काहीच नाही म्हटलं आहे, पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा म्हटलं आहे. तर तो काय असणार आहे उत्तर याचं आपलं? सूर्य. ठीक आहे, सूर्य हा पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा आहे. प्रश्न वाचताना चूक होते आणि आपला एकदम इझी प्रश्न आपण चुकवून येतो. सूर्याच्या जवळचा ग्रह म्हटलं तर तो बुध आला असता, पण इथे पृथ्वीचा जवळचा तारा म्हटलं आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? सायवड, पुरंदर, बारामती, खेड, पुणे. चासकमान. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 पुणे जिल्ह्यातील खेड. 122वा प्रश्न बघतोय. वाढवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 ठाणे, 2 रायगड, 3 रत्नागिरी, 4 पालघर. वाढवण बंदर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 पालघर जिल्ह्यात आहे. 123वा प्रश्न. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? शेवटचा प्रश्न आहे. 1 मोर, 2 हरिण, 3 काळवीट, 4 वाघ. नायगाव अभयारण्य. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 मोर. आपण अभयारण्य आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे ते बघूयात. काही महत्त्वाचे याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहे या 4 ठीक आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर नान्नज हे माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नान्नज अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोयना अभयारण्य हे किंग कोब्रा व वाघांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर नवेगाव नागझिरा हे अभयारण्य विविध पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. तर हे होते आजचे 20 महत्त्वाचे प्रश्न. 20 ते 22 काही 23 प्रश्न असतील. 23 महत्त्वाचे प्रश्न. असेच प्रश्न महत्त्वाचे घेऊन आपण लगेच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.